चला तर आज बनवूया आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ. त्यासाठी मी इथे पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मी ही मिसळ 6 ते 7 जणांसाठी बनवत आहे. आता आपण त्याच कुकरमध्ये 1 तांब्या पाणी घालणार आहोत. तरीसाठी आपल्याला पाणी लागणार आहे त्यासाठी. आणि एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून आपण कुकरला 2 शिट्या काढून घेणार आहोत. मटकीच्या मिसळमध्ये जर तुम्ही सफेद वाटाणेसुद्धा ॲड केले तर त्याची चव आणखीन जास्त छान लागते. तर मी इथे सफेद वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत आणि बटाट्याच्या भाजीसाठी 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आणि हे थोडेसे सफेद वाटाणे जे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी घेतलेले आहेत. तेही मी कुकरला हळद मीठ घालून बॉईल करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी जे आपल्याला मिसळला लागणार आहे. आणि हे वाटाणे आपण कुकरला 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत, कारण का बटाटे एकदम स्मॅश झाले पाहिजे, त्यासाठी ते शिजले पाहिजेत चांगले, म्हणून 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण मटकीच्या मिसळसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 2 चांगले कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आणि 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 7 ते 8 काळी मिरी, 1 तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. आपण चांगलं ते भाजून घ्यायचं आहे. भाजताना मस्त तुम्हाला त्याचा सुगंध येईल तोवर आपण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला बारीक कापून, तोही इथे आपण भाजून घेणार आहोत. त्यातच सुकं खोबरं टाकायचं आहे आणि ते चांगलं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, आता आपलं भाजून झालेलं आहे खोबरं. त्यात आपण आता मिरच्या ज्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जसं आवडतं तसं तुम्ही मिरच्या इथे ॲड करा. मी इथे 10 मिरच्या घेतल्या होत्या. आपण सगळं भाजून घेतलं. आता खोबरंही भाजून झालं. आता कांदाही भाजून झालेला आहे. कुकरला आपण जे मटकी लावून घेतली होती ते आपण आता पाणी बाजूला करणार आहोत आणि सुकी मटकी बाजूला करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जे सफेद वाटाणे कुकरला लावले होते त्याचंही पाणी आपण तरीसाठी इथे गाळून घेणार आहोत. बघू शकता मी कशा प्रकारे मटकीचं आणि वाटाण्याचं पाणी तरीसाठी बाजूला काढून घेतलेलं आहे. तुम्हीही असंच करा. त्यानंतर आपण आता मसाला वाटून घेणार आहोत. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मिरची, लसूण, अद्रक फ्राय करून घेतलं होतं ते आपण सगळं वाटून घ्यायचं आहे. आता आपण तरीची तयारी करणार आहोत. एका भांड्यामध्ये मी तेल घेतलं आहे. आपल्याला मिसळसाठी तेल जास्त लागतं. ते 2 मोठे चमचे मी तेल वापरले आहे. तुम्ही अजून हवं असेल तर अजूनही घ्या. आता जे वाटण आपण वाटून घेतलं होतं, कांदा, मिरची, लसूण, अद्रक, धने, जिरं सर्व घालून जे वाटलं होतं ते आपण आता इथे फोडणीला घालणार आहोत. आपण त्याची मस्तपैकी तिखट झणझणीत अशी तरी करायची आहे. बघू शकता तुम्ही कसा छान रंग आला आहे. आता इथे थोडीशी हळद मी घातलेली आहे, कारण का आपण आधी पाण्यामध्ये हळद घातली होती मटकी बॉईल करताना आणि मीठही घातलं होतं. सो त्याप्रमाणे चवीनुसार तुम्ही इथे मीठ ॲड करा. आता आपण जे तरीसाठी पाणी काढलं होतं मटकी आणि वाटाण्याचं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मस्त छान अशी उकळी येईपर्यंत आपण ते बॉईल करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता बटाट्याच्या भाजीची तयारी करूया. जे 4 बटाटे बॉईल केले होते ते आता मस्तपैकी आपण कापून घेणार, नाही तर चांगले स्मॅश करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी स्मॅश करून घेतले आहे आणि आता भाजी फोडणीला घालणार आहे. एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा राई, जिरं, हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घातला आहे फोडणीला. त्यानंतर मी ते हिरव्या 3 मिरच्या घेतलेल्या आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला होता तो ॲड केलेला आहे. मस्त आता चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. चांगलं परतून घ्यायचं आणि मग जे स्मॅश केलेले पोटॅटो होते ते आपण त्याच्यामध्ये घालायचे आहेत. कढईमध्ये चांगलं परतून घ्यायचं. अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. वरतून आपण कोथिंबीर ॲड केली आहे. इथे मस्त तरीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मी तेल थोडं कमी वापरलं होतं. तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. आता आपण सर्विंगची तयारी करूया. प्लेटमध्ये मी बटाट्याची भाजी पहिला ॲड केली आहे. त्यानंतर सुकी मटकी जी आपण बाजूला केली होती मगाशी ती ॲड केली आहे. तसंच सफेद वाटाणे जे आपण बॉईल केले होते तेही आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे.
बघू शकता कशा प्रकारे सर्विंग करत आहे ते. त्यानंतर आपण कांदा चिरलेला घालून घ्यायचा आहे. फरसाण घालून घेतला. आता त्याच्यावर मस्त मिसळची तरी आपण घालायची आहे. हा काय छान कलर आला आहे बघू शकता तुम्ही. मस्त गरम गरम मिसळ आपण सर्व करत आहोत. आता कोथिंबीर कापलेली होती ती पण आपण त्याच्यामध्ये टाकली आहे वरून गार्निशिंगसाठी. लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि मस्त पावासोबत खाऊन घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.